महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 महिला आमदार. मित्रांनो, यावेळच्या महाराष्ट्र विधानसभेत 21 महिला उमेदवार आमदार म्हणून निवडून गेल्या आहेत. परंतु तुम्हाला माहीत आहे का की या 21 महिला आमदारांपैकी सर्वात श्रीमंत महिला 10 आमदार कोण आहे? चला तर आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 महिला आमदार कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, ज्योती गायकवाड. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदारांच्या यादीमध्ये ज्योती गायकवाड यांचा 10वा क्रमांक लागतो, ज्या मुंबई शहरातील धारावी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार ज्योती गायकवाड यांची एकूण संपत्ती 12 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. नंबर 9, संजना जाधव. 2024च्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदाराच्या यादीमध्ये संजना जाधव यांचा 9वा क्रमांक लागतो, ज्या औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिंदेगड शिवसेना पक्षाचे आमदार आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार संजना जाधव यांची एकूण संपत्ती ही 15 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. नंबर 8, सीमा हिरे. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदारांच्या यादीमध्ये सीमा हिरे यांचा 8वा क्रमांक लागतो, ज्या नाशिक जिल्ह्याच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार सीमा हिरे यांची एकूण संपत्ती 15 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. नंबर 7, सना मलिक. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदारांच्या यादीमध्ये सना मलिक यांचा 7वा क्रमांक लागतो, ज्या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार सना मलिक यांची एकूण संपत्ती 22 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. नंबर 6, श्रीजया चव्हाण. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदारांच्या यादीमध्ये श्रीजया चव्हाण यांचा 6वा क्रमांक लागतो, ज्या नांदेड जिल्ह्याच्या भोकर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार श्रीजया चव्हाण यांची एकूण संपत्ती ही 28 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. नंबर 5, नमिता मुंदडा. 2024च्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदाराच्या यादीमध्ये नमिता मुंदडा यांचा 5वा क्रमांक लागतो, ज्या बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार नमिता मुंदडा यांची एकूण संपत्ती ही 29 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. नंबर 4, मेघना बोर्डीकर. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदारांच्या यादीमध्ये मेघना बोर्डीकर यांचा 4था क्रमांक लागतो, ज्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार मेघना बोर्डीकर यांची एकूण संपत्ती ही 34 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. नंबर 3, विद्या ठाकूर. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदारांच्या यादीमध्ये विद्या ठाकूर यांचा 3रा क्रमांक लागतो, ज्या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार विद्या ठाकूर यांची एकूण संपत्ती 35 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. नंबर 2, सुलभा गायकवाड. 2024च्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदाराच्या यादीमध्ये सुलभा गायकवाड यांचा 2रा क्रमांक लागतो, ज्या ठाणे जिल्ह्याच्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार सुलभा गायकवाड यांची एकूण संपत्ती ही 75 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. नंबर 1, माधुरी मिसाळ. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला आमदाराच्या यादीमध्ये माधुरी मिसाळ यांचा 1ला क्रमांक लागतो, ज्या पुणे जिल्ह्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार माधुरी मिसाळ यांची एकूण संपत्ती ही 88 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 महिला आमदार कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. महाराष्ट्रातील तुमचा मतदारसंघ व तुमच्या भागात सर्वात लोकप्रिय आमदार कोण आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.